मला सांगा, आपण आयुष्यात जे काही हवंय ते सगळं मिळवतो, बरोबर? हो, नक्कीच. म्हणजे बँकेत चांगला बॅलन्स आहे, घरासमोर एक भारी गाडी उभी आहे आणि आपण करिअरच्या अगदी सर्वोच्च शिखरावर पोहोचलोय. समाज मान्यता आहे, यश आहे, पैसा सगळं काही आहे. पण पण तरीही रात्री झोपताना किंवा अचानक एखाद्या शांत क्षणी आतून एक अनामिक भीती जाणवते. अगदी बरोबर. एक विचित्र रिकामेपणा जाणवतोय आपल्याला. हो ना, म्हणजे हेच का ते जीवन हा प्रश्न डोक्यातून जातच नाही. असं का होतं? म्हणजे भौतिक सुखांची एवढी मोठी शिखरं सर करूनही ती आतली पोकळी का भरून निघत नाही? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हो, आणि आजच्या या सखोल चर्चेसाठी आपल्याकडे एक अत्यंत रंजक आणि विचार करायला लावणारा स्रोत आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं साधनेद्वारे किंवा साधनेमुळे काय साध्य होतं, एक चिंतन, या विषयावरचं हे सखोल लेखन आहे. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की साधना म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे किंवा एखादा धार्मिक विधी करणे एवढंच नाहीये. नक्कीच नाही, त्या पलीकडे जाणारा हा विषय आहे. हो ना? मग हा नेमका काय प्रकार आहे हे आज आपल्याला समजून घ्यायचे. हा एक असा अंतर्मुख प्रवास आहे जो मानवी जीवनाचं केवळ भौतिक नाही तर एक अतिशय सूक्ष्म आणि प्रगल्भ उद्दिष्ट स्पष्ट करतो. मगाशी तुम्ही जो रात्री जाणवणाऱ्या त्या अनामिक भीतीचा आणि रिकामेपणाचा मुद्दा मांडलात ना, तो मला वाटतं अगदी अचूक आहे. म्हणजे सगळ्यांनाच तो कधी ना कधी जाणवतोच. हो, आणि विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाचं वेगळंपण हेच आहे की ते कुठलेही हवेतलं तत्वज्ञान सांगत नाहीत. ते थेट या आजच्या आधुनिक आणि माहितीच्या अतिरेकात जगणाऱ्या माणसाच्या समस्येला हात घालतात. खरंय, कारण आजकाल माहिती एवढी मिळतेय की आपण त्यातच हरवून गेलोय. अगदी. आपण बाहेरच्या जगात सगळं काही जिंकतोय, पण स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं मात्र आपण पूर्णपणे विसरून गेलो आहोत. आणि हे स्रोत खूप स्पष्टपणे सांगतं की जोपर्यंत हा आतला प्रवास सुरू होत नाही ना, तोपर्यंत तो जो रिकामेपणा आहे तो भरून निघणं शक्यच नाही. म्हणजे तो बाहेरच्या गोष्टींनी कधीच भरणार नाही. नाहीच भरणार. आणि हा जो आतला प्रवास आहे, स्वतःचा शोध घेण्याची ही जी अत्यंत व्यावहारिक प्रक्रिया आहे, तिलाच या लेखनात साधना असं म्हटलंय. बरं, पण मग इथं मला एक प्रश्न पडतो, जर हा अस्तित्वाचा शोध घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात नेमकी कुठून होते? कारण समजा आपल्याला भौतिक यशाच्या मर्यादा समजल्या तरी लगेच दुसऱ्या दिवशी उठून कुणाला आत्मसाक्षात्कार होत नाही ना? नाही, एका रात्री तर नक्कीच नाही होत. स्रोतामध्ये असं म्हटलंय की या प्रवासाची सुरुवात अत्यंत साध्या आणि रोजच्या पातळीवरून होते. म्हणजे ती सुरुवात आहे मनाची शुद्धी किंवा मनाचं स्थैर्य. अगदी बरोबर. आजच्या या स्पर्धात्मक जगात आपलं मन सतत अस्थिर आणि विचलित असतं. त्यावर साधना उपाय करते असं तिथे म्हटलंय. पण मला हे थोडं वरवरचं वाटतंय. वरवरचं म्हणजे कसं? म्हणजे मन तर सगळ्यांचंच विचलित असतं ना, मग केवळ मन शांत करणं इतकं महत्वाचं का आहे या संपूर्ण प्रक्रियेत? खूप चांगला प्रश्न आहे हा. आता कसे माहितीये का, आपलं मन सध्या एका सर्व्हायव्हल मोडमध्ये, म्हणजे सतत जीव वाचवण्याच्या धडपडीत अडकलेलं आहे. जीव वाचवण्याच्या धडपड म्हणजे आपण काही जंगलात थोडीच आहोत. हेच तर समजून घ्यायचंय. आदिमानवाच्या काळात जेव्हा समोर वाघ यायचा तेव्हा शरीरात जी भीती निर्माण व्हायची ना, तशीच भीती आज बॉसचा एखादा कडक ईमेल आला की निर्माण होते. अरे वा, म्हणजे शरीराची प्रतिक्रिया तीच असते. अगदी तीच असते. किंवा सोशल मीडियावर कमी लाईक्स आले तरी तीच धडधड होते. आपल्या मेंदूला या दोन धोक्यांमधला फरकच समजत नाही. बापरे, हे भयंकर आहे. हो ना? त्यामुळे आपलं मन सतत एका तणावाखाली असतं, एका हाय अलर्टवर असतं. आणि अशा सततच्या तणावामुळे होतं काय, तर मेंदूची निर्णय क्षमता आणि भावनांचं संतुलन पूर्णपणे बिघडतं. म्हणजे आपण नेहमीच एका आणीबाणीच्या परिस्थितीत असल्यासारखे वागतो. बरोबर. आणि जेव्हा स्रोतामध्ये मनाची शुद्धी असा शब्द येतो ना, तेव्हा त्याचा अर्थ केवळ चांगले विचार करणे असा अजिबात नाहीये. मग नेमका अर्थ काय आहे याचा? त्याचा अर्थ हा आहे की मेंदूला या सततच्या भीती आणि तणावाच्या चक्रातून बाहेर काढणं. जेव्हा एखादी व्यक्ती साधनेचा सराव करते तेव्हा शरीरातील ते जे तणावाचे हॉर्मोन्स असतात ते प्रत्यक्षात कमी होतात. म्हणजे याचा शारीरिक फायदाही होतो तर? नक्कीच. आणि त्यामुळे विचार प्रक्रियेत एक विलक्षण स्पष्टता येते. रोजच्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद वाढते. ती याचमुळे. ओके, म्हणजे जर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं मन एका अशा स्मार्टफोन सारखं झालंय का, ज्यामध्ये एकाच वेळी 50 ॲप्स उघडे आहेत?
अगदी चपखल उपमा आहे ही. म्हणजे ऑफिस, घर, बातम्या, सोशल मीडिया सगळं एकाच वेळी चालू आहे. आणि या उघड्या ॲप्समुळे फोनची बॅटरी वेगाने संपत आहे आणि फोन सतत हँग होतोय. मग साधना करणं म्हणजे फक्त ती पार्श्वभूमीवर चालणारी अनावश्यक ॲप्स बंद करून रॅम क्लिअर करण्याची प्रक्रिया आहे का? इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे तुमची ही स्मार्टफोनची उपमा एका मर्यादेपर्यंत अगदी बरोबर आहे. पण फक्त एका मर्यादेपर्यंतच? हो, कारण साधना याच्या थोडी पुढे जाते. रॅम क्लिअर करणं म्हणजे एक तात्पुरता उपाय झाला. आपण अनेकदा आनंद, छान वाटणे आणि मनाची शुद्धी यात गल्लत करतो. म्हणजे आपण वीकेंडला कुठेतरी बाहेर जाऊन येतो आणि म्हणतो की माइंड फ्रेश झालं, तसं काहीसं? हो, बरोबर. एखादा चित्रपट पाहिला किंवा सुट्टीत फिरायला गेले की थोडं ताजेतवाने वाटतं. तो रॅम क्लिअर करण्याचा प्रकार झाला. पण साधना केवळ ॲप्स बंद करत नाही. मग ती नक्की काय करते? ती फोनचा ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS मुळापासून अपडेट करते. अरे वा, म्हणजे एकदम सिस्टीम लेव्हलचा बदल? हो ना, कारण जेव्हा आपण फक्त ॲप्स बंद करतो तेव्हा ती पुन्हा उघडण्याची शक्यता असतेच. पण साधनेमुळे अनावश्यक विचारांची आणि भावनांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ना, तीच मुळात संथ होते. म्हणजे विचार तयार होण्याचा वेगच कमी होतो. अगदी बरोबर. त्यामुळे मिळणारी स्पष्टता ही तात्पुरती नसते, तर ती माणसाचा मूळ स्वभाव बनू लागते. की अरे, तो एका महत्वाच्या क्लायंटला पाठवायचा ईमेल तसाच राहिलाय. आणि मग ते शांत बसणं एका नव्याच तणावाचं कारण बनतं. अगदी असं प्रत्येकासोबत होतं आणि म्हणूनच या प्रक्रियेला साधना म्हटलंय. कुठलाही चमत्कार नाही, ही एक संथ प्रक्रिया आहे. म्हणजे यात सातत्य लागलंच. हो, जेव्हा ती अनावश्यक विचारांची गर्दी हळूहळू कमी व्हायला लागते ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने पुढची पायरी शक्य होते. जोपर्यंत मन शांत होत नाही, जोपर्यंत पाण्याचा पृष्ठभाग स्थिर होत नाही, तोपर्यंत त्यात कोणतंही स्पष्ट प्रतिबिंब दिसू शकत नाही, बरोबर ना? नेमकं, अगदी बरोबर. मग इथे आपण खऱ्या अर्थाने एका अतिशय रंजक वळणावर येतो. मन शांत झालं, रॅम क्लिअर झाली, ऑपरेटिंग सिस्टीम थोडी सुधारली. आता पुढची पायरी स्रोतामध्ये अशी सांगितली आहे की आत्मजागरूकता आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक. पण मला इथे एक मोठी शंका आहे. काय शंका आहे सांगा? एखादा माणूस अगदी शांत आणि तणावमुक्त असू शकतो, बरोबर? पण तरीही तो अत्यंत स्वार्थी किंवा लबाडही असू शकतो ना? केवळ मन शांत झाल्याने एखादा माणूस चांगला किंवा अधिक नैतिक कसा काय बनू शकतो? हा खरोखरच खूप विचार करायला लावणारा आणि महत्वाचा मुद्दा आहे. मन शांत होणे आणि नैतिक बनणे यात काय संबंध आहे हे समजून घ्यायसाठी आपल्याला मानवी अहंकाराचं म्हणजे इगोचं मानसशास्त्र समजून घ्यावं लागेल. अहंकाराचं मानसशास्त्र म्हणजे कसं? बघा, माणूस स्वार्थी किंवा बचावात्मक म्हणजे डिफेन्सिव्ह कधी असतो? जेव्हा त्याला आतून असुरक्षित वाटत असतं. म्हणजे कुणीतरी आपल्यावर हल्ला करते अशी भावना असते. हो, जेव्हा एखादी व्यक्ती सतत तणावात असते ना, तेव्हा तिचा अहंकार स्वतःचं रक्षण करण्यासाठी सतत धडपडत असतो. मी बरोबर आहे, माझी चूक नाही, हे सिद्ध करण्यातच आपली सगळी ऊर्जा खर्च होते. खरंय, आपण ऑफिसमध्ये किंवा घरातल्या भांडणात हेच तर करत असतो. अगदी, पण साधनेमुळे जेव्हा मन खऱ्या अर्थाने स्थिर होतं ना, तेव्हा ही असुरक्षितता नष्ट होते. आतून एक सुरक्षिततेची भावना निर्माण होते. ओके. आणि जेव्हा भीती नसते तेव्हा माणसाला स्वतःच्या गुणदोषांकडे तटस्थपणे बघण्याची ताकद मिळते, असं तुम्हाला म्हणायचंय? अगदी बरोबर पकडलत. अच्छा, म्हणजे अहंकार कमी होतो कारण त्याला आता सतत स्वतःचा बचाव करण्याची गरजच वाटत नाही. बरोबर. ही अवस्था म्हणजे एका अंधाऱ्या खोलीत अचानक दिवा लावण्यासारखं आहे. अंधारी खोली? हो, आधी त्या खोलीत खूप पसारा असतो, पण अंधारामुळे तो आपल्याला दिसत नाही. साधनेमुळे आत्मजागरूकतेचा दिवा लागतो. व्यक्ती स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष अत्यंत प्रामाणिकपणे पाहू शकते. म्हणजे स्वतःला आरशात पाहिल्यासारखं. हो, आणि इथूनच सत्य, अहिंसा, करुणा, संयम यांसारखी मूल्य आतून रुजायला सुरुवात होते. म्हणजे ती कुणीतरी सांगितली म्हणून नाही, तर ती नैसर्गिकरित्या येतात. अगदी. ही मूल्य बाहेरून लादलेली नसतात. जेव्हा स्वतःच्या त्रुटी समजतात तेव्हा साहजिकच विनम्रता येते. आणि जेव्हा स्वतःबद्दल करुणा वाटते ना, तेव्हा तीच करुणा इतरांबद्दलही वाटू लागते. हे खरोखरच खूप खोल आहे. म्हणजे आपण शाळेत पुस्तकातून जी मूल्य वाचतो तो फक्त एक माहितीचा भाग झाला. एखाद्याने पोहण्याविषयीचं एखादं मोठं पुस्तक वाचलं आणि पाणी कसं कापावं, श्वास कसा घ्यावा याचे सगळे नियम पाठ केले. पण तरीही त्याला पोहता येणार नाही. नाहीच ना. जोपर्यंत तो प्रत्यक्ष पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत त्याला पोहता येणारच नाही. त्याचप्रमाणे पुस्तकातून करुणा किंवा संयम वाचणे आणि साधनेतून ती मूल्य प्रत्यक्ष अंगी बाणवणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. तंतोतंत. साधनेमुळे ती मूल्य आपला स्वभाव बनतात. ती
ती केवळ माहिती राहत नाही. आणि जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या बदलाचा परिणाम केवळ त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसेल. नक्कीच नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अहंकार गळून पडतो आणि तिच्यात खरी सहानुभूती निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीशी जोडले गेलेलं कुटुंब, तिचे सहकारी आणि पर्यायाने संपूर्ण समाज यावर एक अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. म्हणजे एक प्रकारची साखळी प्रक्रिया सुरू होते. हो, समाज सुधारण्याची सुरुवात कधीही कायद्याव्या होत नाही, तर ती अशा वैयक्तिक स्तरावरील अंतर्गत बदलातूनच होऊ शकते. हा या स्रोताचा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष आहे. हे खूप छान सांगितलं. पण इथे पुन्हा एक व्यावहारिक अडचण येते. ती काय? समजा एखाद्याने स्वतःमध्ये हा बदल घडवून आणला, तो शांत झाला, त्याच्यात मूल्य रुजली, पण बाहेरचं जग तर तसंच आहे ना? हो, जग तर बदलणार नाही लगेच. जगात अजूनही महागाई आहे, ट्रॅफिक आहे, ऑफिसमधलं राजकारण आहे. अशा वेळी हा आतून बदललेला माणूस या बाह्य जगाच्या धक्क्यांनी पुन्हा कोलमडून पडणार नाही का? इथेच आपला स्रोत आत्मिक आनंद आणि अंतर्गत शांतता या संकल्पनेकडे वळतो. पण हे कसं शक्य आहे की बाह्य परिस्थिती किती वाईट असली तरी माणूस आतून आनंदी राहू शकेल? इथे आपल्याला सुख आणि शाश्वत आनंद यातील फरक आधी समजून घ्यावा लागेल. आजचं मानवी जीवन एका हेडॉनिक ट्रेडमिलसारखं झालं आहे. हेडॉनिक ट्रेडमिल म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण सुखाच्या शोधात सतत पळत असतो, पण त्याच जागेवर असतो. नवीन गाडी घेतली की काही दिवस भारी वाटतं, मग त्याची सवय होते. मग नवीन घराचा शोध सुरू होतो. हो, मग प्रमोशनचा शोध. हे सुख बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं आणि म्हणूनच ते तात्पुरतं असतं. परिस्थिती बदलली की हे सुखही लगेच नष्ट होतं. बरोबर. पण मग आनंद म्हणजे काय? स्रोत ज्या आत्मिक आनंदाबद्दल बोलतो ना, तो या बाह्य गोष्टींवर अवलंबूनच नसतो. साधनेमुळे व्यक्तीला हे जाणवू लागतं की तिचं स्वतःचं अस्तित्व हे या भौतिक मिळकतींपेक्षा खूप मोठं आहे. हे म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या एखाद्या पाणबुडीसारखं आहे का? पाणबुडी म्हणजे? सबमरीन. हो, म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागावर कितीही भयानक वादळ आलं असेल, महाकाय लाटा उसळत असतील, तरी त्याचा तळाशी असलेल्या पाणबुडीवर काहीच परिणाम होत नाही. अरे वा, खूपच सुंदर उपमा आहे ही. तिथे एक अथांग आणि अभेद्य अशी शांतता असते. मग साधनेमुळे मिळणारी शांतता ही अशीच असते का? ही पाणबुडीची उपमा या अवस्थेला अगदी चपखल लागू होते. पृष्ठभागावरील वादळ म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यातील आर्थिक चढउतार, नात्यांमधील ताणतणाव आणि आरोग्याच्या समस्या. ते तर येणारच. हो, ते थांबवणं कोणाच्याही हातात नाही. पण साधनेमुळे व्यक्ती स्वतःला त्या पृष्ठभागावरून हलवून त्या तळाच्या शांततेत प्रस्थापित करते. पण हे सगळं ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं ते प्रत्यक्षात करणं खूप कठीण असणार. नक्कीच. आणि म्हणूनच इथे एक अतिशय महत्त्वाची नोंद श्रोत्याने केली आहे. ही अवस्था मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज असते. म्हणजे एका आठवड्याच्या ध्यान शिबिरातून किंवा रिट्रीटमधनं हे साध्य होणार नाही? अजिबात नाही. हे मेंदूच्या आणि मनाच्या सवयी पूर्णपणे नव्याने घडवण्याचं काम आहे. आजवर आपण प्रत्येक बाह्य धक्क्याला प्रतिक्रिया देण्याची सवय लावून घेतली आहे. म्हणजे कुणी काही बोललं की लगेच चिडतो आपण. हो, साधनेच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून आपण प्रतिसाद द्यायला शिकतो, प्रतिक्रिया द्यायला नाही. म्हणजे आपण रिस्पॉन्ड करतो, रिॲक्ट नाही करत. हा खूप महत्वाचा फरक आहे. हो, जेव्हा बाह्य गोष्टींकडून मिळणाऱ्या सुखाची आसक्ती हळूहळू कमी होते ना, तेव्हाच ही पाणबुडीसारखी शाश्वत शांतता अनुभवता येते. हा एक अखंड चालणारा, जाणीवपूर्वक केलेला प्रवास आहे. एक अखंड प्रवास. आणि आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याकडे किंवा सर्वोच्च बिंदूकडे पोचत आहोत. स्रोतानुसार मनाची शुद्धी झाली, आत्मजागरूकता आली, शाश्वत शांतता मिळाली. पण याचा परमोच्च उद्देश काय? तिथे एक अत्यंत जड वाटणारा शब्द वापरलाय, आत्मसाक्षात्कार. हो, आत्मसाक्षात्कार. आणि त्याची व्याख्या करताना असं म्हटलंय की व्यक्ती मी आणि माझे या मर्यादित भावनेतून बाहेर पडते आणि एका व्यापक सार्वत्रिक चेतनेशी एकरूप होते. बरोबर. खरं सांगायचं तर हे ऐकायला छान वाटतं, पण समजायला खूप कठीण आहे. हे मी आणि माझे यातून बाहेर पडणं म्हणजे नेमकं काय? हां, या संपूर्ण चिंतनाचा गाभा आहे. मी आणि माझे म्हणजे काय? तर हा माझा परिवार, हा माझा धर्म, हा माझा देश, माझी संपत्ती, या सगळ्या आपल्या सीमा आहेत. म्हणजे आपण स्वतःभोवती आखून घेतलेल्या रेषा. हो. जोपर्यंत आपण या सीमांमध्ये अडकलेलो असतो तोपर्यंत आपला दृष्टिकोन अत्यंत संकुचित असतो. जेव्हा साधना परमोच्च बिंदूवर पोहोचते तेव्हा या सीमा पुसट होतात. म्हणजे त्या व्यक्तीला काय जाणवतं?
व्यक्तीला हे जाणवतं की ती ह्या अफाट विश्वाचाच एक अविभाज्य घटक आहे. ती विश्वापासून वेगळी नाहीच मुळी. मला हे थोडं वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायचंय. हे एखाद्या स्ट्रीट लेवल नकाशावरून थेट सॅटेलाइट व्ह्यूमध्ये जाण्यासारखं आहे का? सॅटेलाइट व्ह्यू म्हणजे कसं, स्पष्ट करा थोडं. म्हणजे जेव्हा आपण रस्त्यावरून चालतो तेव्हा आपल्याला फक्त आपली गल्ली, आपलं घर आणि आपल्या समोरचा खड्डा दिसतो. आपण फक्त त्या खड्ड्याबद्दल तक्रार करत असतो. हां, अगदी रोजच्या जगण्यातलंच उदाहरण आहे. पण जेव्हा आपण सॅटेलाइट व्ह्यूमधनं संपूर्ण पृथ्वी पाहतो तेव्हा तिथे देशांच्या सीमाही दिसत नाहीत. फक्त एक अखंड निळा हिरवा ग्रह दिसतो. मग आत्मसाक्षात्कार म्हणजे हाच सॅटेलाइट व्ह्यू मिळवणं आहे का? अगदी तसंच. आणि जेव्हा हा सॅटेलाइट व्ह्यू मिळतो तेव्हा रस्त्यावरच्या त्या खड्ड्याचा त्रास होत नाही असं नाही, पण त्या खड्ड्यामुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं आहे असं वाटणं बंद होतं. म्हणजे आपला बघण्याचा अँगलच बदलतो. गोष्टींकडे बघण्याचा परिप्रेक्ष्य पूर्णपणे बदलतो. आणि याच कारणामुळे साधना ही केवळ सकाळी 15 मिनिटं डोळे मिटून बसण्याची क्रिया राहत नाही. पण इथला हा मुद्दा मला थोडा गोंधळात टाकणारा वाटतोय. काय झालं? जर मी आणि माझे हे संपलं तर मग माणसाने सकाळी उठून ऑफिसला का जावं? त्याने आपल्या मुलांची काळजी का घ्यावी? जर सगळंच एकरूप आहे तर मग कर्म करण्याची काय गरज? हा खूप महत्वाचा विरोधाभास आहे जो समजून घेणं आवश्यक आहे. हो ना? कारण मग माणूस निष्क्रिय होईल. नाही, मी आणि माझे संपते याचा अर्थ माणूस कृती करणे थांबवतो असा अजिबात नाही, तर त्याच्या कृतीमागील स्वार्थ आणि भीती संपते. अच्छा, म्हणजे कृती तीच राहते पण त्यामागचा हेतू बदलतो. अगदी. आधी माणूस जे काही करत होता तो असुरक्षितेतून, अहंकारातून करत होता. आता तोच माणूस काम करेल, पण ते अत्यंत निर्मळ भावनेने करेल. म्हणजे त्याच्या कामात एक सहजता येईल. हो, या अवस्थेत श्वास घेणे, कोणाशी संवाद साधणे आणि साधी झाडू मारणे ही सुद्धा एक साधना बनते. कारण प्रत्येक कृतीमागे आता एक वैश्विक जाणीव असते. अरे वा. जीवन जगण्याची ती एक शैली न राहता असणे आणि जगणे यातील तो एक अत्यंत नैसर्गिक प्रवाह बनतो. काय विलक्षण प्रवास आहे हा. आज आपण खऱ्या अर्थाने एक अशा प्रवासाचा वेध घेतला जो बाहेरून आतल्या दिशेने जातो. नक्कीच. आपण सुरुवात केली ती आजच्या धावपळीच्या आयुष्यात जाणवणाऱ्या त्या अनामिक रिकामेपणापासून. मग आपण पाहिलं की कशा प्रकारे साधना आपल्या सर्व्हायव्हल मोडमध्ये अडकलेल्या मेंदूला आणि मनाला शुद्ध करते, त्याला एका सुरक्षित अवस्थेत आणते. हो. त्यानंतर आपण आत्मजागरूकतेचा तो टप्पा पाहिला जिथे माणूस स्वतःचे गुण, दोष निर्भयपणे स्वीकारतो आणि करुणा त्याच्यात नैसर्गिकरित्या रुजते. आणि मग आपण बाह्य जगातील वादळांना न घाबरता त्या पाणबुडीसारख्या अथांग शांततेत कसे राहायचं ते समजून घेतलं. आणि सर्वात शेवटी सॅटेलाइट व्ह्यूच्या माध्यमातून मी आणि माझे या मर्यादित कोशातून बाहेर पडून एका अथांग चेतनेशी एकरूप कसं होता येतं हे पाहिलं. हो, हा खरोखरच एक अद्भुत विचार आहे. खरोखरच आजच्या या माहितीच्या आणि स्पर्धेच्या युगात जिथे सगळेच जण बाहेरच्या जगात काहीतरी शोधण्यासाठी वेड्यासारखे धावत आहेत, तिथे हा विचार आपल्याला थांबायला लावतो. खऱ्या अर्थाने शांतता आणि जीवनाचा अर्थ शोधायचा असेल तर बाहेर न पाहता आत वळणं किती गरजेचं आहे याची जाणीव आजच्या चर्चेतून सर्वांना झाली असेलच. नक्कीच झाली असेल. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी याच स्रोताच्या आधारे एक अतिशय प्रक्षोभक आणि मेंदूला झिंडीने आणणारा विचार मला मांडावासा वाटतो. हो, नक्की सांगा. आपण पाहिलं की साधनेचा अंतिम उद्देश हा मी, माझे, माझी मालकी, माझी महत्वाकांक्षा या भावना नष्ट करणे हा आहे, बरोबर? बरोबर आहे. पण आता एक क्षणभर असा विचार करा की आपली आजची संपूर्ण आधुनिक जगातली जी आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था आहे, म्हणजे आपला कॅपिटलिझम, आपला व्यापार, आपल्या जाहिराती, हे सगळं कशावर उभं आहे? अच्छा. ते केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि मालकी हक्क यावरच तर उभा आहे. मला हवंय, मला दुसऱ्यापेक्षा मोठं व्हायचंय, हीच भावना तर आजच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे ना? हो, हे तर नाकारता येणार नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर जगातील प्रत्येक व्यक्तीने साधनेच्या माध्यमातून हा मी आणि माझेपणा खरोखरच सोडून दिला, जर सर्वांनी ही व्यापक सार्वत्रिक चेतना अंगीकारली आणि कुणाला कोणाशी स्पर्धाच करायची नसेल, तर ही आजची स्पर्धात्मक आधुनिक व्यवस्था कशी टिकून राहील? खूपच वेगळा विचार आहे हा. आणि शांतपणे विचार करायला हवा. अगदी. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्कीच चिंतन व्हायला हवं. तोपर्यंत हा असाच विचार करत रहा आणि पुन्हा भेटू एका नव्या विषयासह.